हा असा मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी ढोकळा कोणाकोणाला खायला आवडेल. हा तर अगदी माझा फेवरेट आहे. आणि हा ढोकळा मी घरी प्रीमिक्स तयार करून केलेला आहे. आज हा ढोकळा कसा बनवला याची मी रेसिपी शेअर करते. आणि जर तुम्हाला प्रीमिक्सची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा. आता याची पूर्वतयारी म्हणजे एक स्टीमर रेडी करून ठेवायचा आहे आणि एका टिनला तेल लावून ठेवायचं आहे. यानंतर एक वाटी प्रीमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी घालून याचे एक बॅटर तयार करायचे आहे. याला ओव्हर मिक्स अजिबात करायचं नाही. ही प्रोसेस अगदी क्विकली करायची आहे. तुम्ही ते पाहू शकता. याला आता 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपण चेक करूया. नाईफने चेक केल्यानंतर नाईफ अगदी क्लीन निघली म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. आता आपण हा अगदी रूम टेम्परेचरवरती व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. या दरम्यान आता आपण एक तडका रेडी करणार आहोत. तडका तयार करण्यासाठी तेलामध्ये घालायचं आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि अर्धा ग्लास पाणी. यासोबतच चवीला थोडंसं मीठ आणि 1 चमचा घालायचे साखर. याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आता आपला ढोकळा अगदी थंड झालेला आहे. कट करून घेऊया. आता तुम्ही ते ढोकळा कट करत असतानाच पाहू शकता. तुम्हाला लक्षात आलं असेल की खूप जाळीदार आणि मस्त हलका फुलका तयार झालेला आहे. यामध्ये तांदूळ आणि 2 प्रकारच्या डाळी असल्यामुळे हा खूप हेल्दी देखील आहे. आणि एकदा प्रेमिक्स तयार केले की तुम्ही केव्हाही याचा ढोकळा तयार करू शकता अगदी 10 मिनिटामध्ये. यावर आता मस्त हिरवीगार छान कोथिंबीर घालूया आणि तयार केलेला तडका. कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज लाईक करा, पेजला फॉलो देखील करा. थँक्यू.